तर मित्रांनो, काल झालेल्या वरिष्ठ कार्यालयाच्या आढावा बैठकीमध्ये आपल्याला परत एकदा फॉल्टी मीटर व्हेरिफिकेशन करण्याचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला फॉल्टी मीटर व्हेरिफिकेशन करायचे आहेत. तर फॉल्टी मीटर व्हेरिफिकेशन कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण आपलं एम्प्लॉई मित्र ॲप हे ओपन करणार आहोत. एम्प्लॉई मित्र ॲप ओपन केल्यानंतर सगळ्यात खाली लेफ्ट साईडला फॉल्टी मीटर व्हेरिफिकेशन ड्राईव्ह हा टॅब दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही लिस्ट आपल्याला कशी डाउनलोड करायची आपण ते बघूया. फॉल्टी मीटर कन्झ्युमर लिस्ट ह्याच्या खाली आपल्याला बिलिंग युनिट हे सिलेक्ट करायचं आहे. जे आपलं सब डिव्हिजनचं बिलिंग युनिट असेल ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला आपली PC कोणती आहे ती PC सिलेक्ट करायची. उदाहरणार्थ मी PC 8 घेतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला रीडिंग ग्रुप ऑलवर सिलेक्ट करायचं आहे, कारण आपल्याला सगळ्या ग्रुपच्या फॉल्टी असलेल्या मीटरचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर आपण डाउनलोड याच्यावरती क्लिक करणार आहोत. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक यादी डाउनलोड होईल, ज्याच्यामध्ये आपण सर्व कंझ्युमर जे फॉल्टीमध्ये आहेत ते आपल्याला इथे दिसतील. तर सगळ्यात पहिला जो कंझ्युमर आहे रवींद्र मोहन लाड, त्याच्यावरती मी क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉल्टी मीटर व्हेरिफिकेशन ड्राईव्ह याच्या अंडर आपल्याला त्या कंझ्युमरची सर्व माहिती दिसेल, जसं कंझ्युमर नंबर, BU, PC, त्यानंतर कंझ्युमर डिटेल्स, मीटरचं मेक कोणतं आहे, सिरियल नंबर काय आहे, लोड किती आहे, टॅरिफ कोणता आहे, हे सर्व आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. यामध्ये आपल्याला इथे दिसेल करंट मीटर स्टेटस काय. तर साईटवरती ऑब्झर्वेशन करून आपण इथं योग्य पर्याय आपण तिथे सिलेक्ट करायचा आहे. जसं फॉल्टी जर असेल तर फॉल्टी आपण सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर फॉल्टीवरती सिलेक्ट केल्याबरोबर खाली आपल्याला रिझन फॉर फॉल्टी मीटर असा ऑप्शन आलेला आहे. त्याच्यावरती सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 8 ते 10 प्रकारचे ऑप्शन दिसतील, ज्यामध्ये मीटर फास्ट, मीटर स्लो, मीटर काउंटर रिव्हर्स, मीटर टेम्पर्ड, डिस्प्ले नॉट वर्किंग, डिस्प्ले डिजिट कट, मीटर वर्किंग ओनली ऑन लोड कंडिशन, मीटर बर्न आणि डिस्प्ले इज ओपेक, असे आपल्याला विविध प्रकारचे ऑप्शन दिसतील. तर योग्य ते रिझन निवडून आपण हे सबमिट करायचं आहे. तर समजा आता डिस्प्ले नॉट वर्किंग म्हणजे डिस्प्ले वर्क होत नाही आहे मीटरचा, जेणेकरून रीडिंग दिसत नाही काही, तर आपण डिस्प्ले नॉट वर्किंग हे ऑप्शन सिलेक्ट करूया. त्यानंतर ते ॲप विचारते आपल्याला की इज द मीटर इलेक्ट्रोमेकॅनिकल, म्हणजे इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर तिथे इन्स्टॉल आहे का. म्हणजे जे काळं पूर्वीचं चक्री डिस्कवालं मीटर होतं ते जर असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. वॉज द मीटर टॅम्पर्ड विथ, म्हणजे मीटर जर टॅम्पर केलेलं आहे का, आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसते त्याप्रमाणे येस नो करायचं आहे. तर नो असेल तर नो करा, येस असेल तर येस करा. त्यानंतर त्याचा मीटरचा फोटो घ्यायचा आहे. फोटो कॅप्चर केल्यानंतर आपल्याला करंट रीडिंग त्याचं टाकायचं आहे. त्यानंतर रिएंटर करंट रीडिंग आणि आपल्याला साईट ऑब्झर्वेशन्सनुसार आपलं काय रिमार्क आहे तो रिमार्कमध्ये आपल्याला टाकायचा आहे. हा रिमार्क टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. असं हे फॉल्टी मीटरसाठी झालं. त्यानंतर नॉर्मल मीटर असेल तर नॉर्मल मीटरमध्ये पण इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर आहे का, मीटर टॅम्पर आहे का, त्याचा फोटो, करंट रीडिंग आणि रिमार्क हे टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. तसेच जर कधी एखाद्या ठिकाणी मीटर रिप्लेस झालेला असेल तर आणि जुना त्याचा मीटर नंबर जुना येतो आहे आणि साईटवरती नवीन मीटर रिप्लेस झाले, तर त्यावेळी आपल्याला मीटर रिप्लेस्ड ह्या टॅबला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. बाकीची प्रोसेस सेम राहील. रिमार्क टाकून तुमचं सबमिट करायचं आहे. त्यानंतर काही वेळेस काय होतं की मीटर आपण टेस्टिंगसाठी काढून नेतो. मीटर टेस्ट झाल्यानंतर फॉल्टी किंवा मीटर फास्ट, स्लो, थेफ्ट वगैरे सापडले तर ते मीटर आपलं मीटर टेस्टिंग युनिटलाच राहतं आणि साईटवरती आपण मीटर कधी लावत नाही मीटर नसल्या कारणाने. तर अशा वेळी नो मीटर ज्या ठिकाणी दिसेल तुम्हाला तर तिथला साईटचा फोटो आणि तुमचा रिमार्क टाकून हे सबमिट करायचं आहे. हे सर्व करीत असताना साईट ऑब्झर्वेशननुसार तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि योग्य प्रकारे आपल्याला फॉल्टी मीटर व्हेरिफिकेशन ड्राईव्ह हा कंप्लीट करायचा आहे. तरी कुणाला काही अडचण असल्यास कर्मचाऱ्यांनी मला डायरेक्टली संपर्क साधला तरी चालेल. धन्यवाद.